नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जिनेस अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आज आपण GS2 राज्यसेवा मुख्य परीक्षाचा GS2 पेपर आहे, तर त्याच्यामध्ये आपण हा पार्ट 2 लेसन बघणार आहोत. तर याच्या अगोदर आपण याचा पार्ट फर्स्ट ही डिस्कस केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी प्रोव्हाइड करत आहे. ते तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच आवर्जून बघावा. तर त्याचाच हा नेक्स्ट पार्ट आहे. त्याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण 75 प्रश्नापर्यंत प्रश्न बघितले होते. तर या लेसनमध्ये आपण 76 ते 150 प्रश्नापर्यंत प्रश्न बघूयात. तर चला, जास्त वेळ न करता आपण लेसनला सुरू करूयात. 76वा प्रश्न बघूयात. याच्या अगोदर आपण 75 प्रश्न डिस्कस केले होते. तर 76वा प्रश्न बघूयात. तर 76वा प्रश्न जो आहे तर तो राज्यांच्या पुनर्रचनेच्या संबंधित आहे. तर राज्य पुनर्रचना आयोग जो आहे तर तो येण्या अगोदर काही समित्या आल्या होत्या, काही आयोग आले होते. तर ते SK दर आयोग, JVP समिती, नंतर फजल अली समिती, त्यालाच राज्य पुनर्रचना आयोग असे म्हटलं जातं. तर हे तुम्हाला माहीत असणं थोडंसं गरजेचं आहे. खूप बेसिक माहिती आहे ही पॉलिटीबद्दल, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्सबद्दल. याच्याबद्दल तुम्हाला एक क्रोनॉलॉजिकली ऑर्डरही विचारली जाऊ शकते. कोणता आयोग कधी आला, SK दर आधी, नंतर JVP, नंतर फजल अली. तर 48, 49 आणि नंतर 51 मध्ये असे हे यांचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे. तर बघूयात संबंधित प्रश्नामध्ये काय सांगतं 76वा प्रश्न. तर खालील विधाने विचारात घ्या. तर ठीक आहे, घेऊयात आपण विधाने विचारात. तर SK दर आयोगाने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला होता. बघा, अमान्य, याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. अमान्य केला होता, SK दरने अमान्य केला होता. ठीक आहे, बरोबर आहे. नंतर JVP समितीने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता. एकाने अमान्य केला होता आणि एकाने मान्य केला होता असं सांगितलं स्टेटमेंटमध्ये. तर बघूयात. तर SK दर आयोगाने भाषा हा राज्यांचा पुनर्रचनेचा आधार अमान्य केला होता. अगदी बरोबर आहे. त्यांनी नकार दिला होता. भाषेच्या आधारावर राज्य एक भाषा आणि एक राज्य असे हे करण्यासाठी त्यांनी विरोध दर्शवला होता SK दरनं. नंतर JVP समिती आली. त्याच्यानंतर म्हणजे SK दरवर नाराज झाल्यानंतर काँग्रेसनं JVP समिती बसवली होती. तर JVP समितीमध्ये कोण कोण होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यांच्या नावावरूनच आहे ते JVP. तर JVP समितीने भाषा हा राज्यांच्या पुनर्रचना घटक हाही यांनी अमान्य केलेला होता. बघा, इथं थोडंसं मिस्टेक आहे. JVP समितीने पण घटक अमान्य केला होता असं तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये आणि कोळंबे वाचत असेल तर कोळंबेमध्ये तुम्हाला दिसून येईल. पण संबंधित प्रश्नाचं उत्तर आयोगानं हे दोन्ही विधाने बरोबर आहेत असं दिलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे आयोगानुसार. फायनल कीनुसार या आयोगानं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर दिलेलं आहे. तर चलूया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, मुंबई ग्रामपंचायत हा ॲक्टनुसार आहे. बघा, अधिनियम 1958चा आहे. तर त्यातील कलम 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त किती? तर सर्वांनाच माहिती आहे 7 ते 17, 7 व 17. कमीत कमी 7 पाहिजेत ग्रामपंचायत मेंबर, जास्तीत जास्त 17 पाहिजेत. तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 78. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही? नाहीकडे थोडंसं लक्ष ठेवा. योग्य नाही इथंच आयोग आपल्याला पकडतंय. पंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे. अगदी बरोबर आहे. नंतर 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेचा कार्यकाळ 5 वर्ष निश्चित केला आहे. तर हा ग्रामसभेचा कार्यकाळ नसून हा पंचायतीचा कार्यकाळ निश्चित केलेला आहे. ग्रामसभेचा कार्यकाळ किती असू शकतो? एक तासाभरासाठी असू शकतो ग्रामसभा, ते कितीही असू शकतो. ग्रामसभा म्हणजेच काय, तर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल गावामध्ये, काही एखादा स्कीम येणार असेल किंवा काहीतरी योजना राबवायची असेल गावासाठी, तर अशी एक सभा बनवली जाते. तर तो कार्यकाळ निश्चित कसा असणार आहे? तो गावाच्या सोयीनुसार गाव ठरवलं जातं. तर 73व्या घटनादुरुस्तीने असा कार्यकाळ निश्चित केला नाही. त्याच्यामुळे विधान हे चुकीचं आहे, बी विधान. त्याच्यामुळं योग्य नाही. तर योग्य नाही. तर 78व्या प्रश्नाचं संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे. तर 78व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केवळ बी. म्हणजेच काय, तर हे बी विधान इथं योग्य नाही आहे. त्याच्यामुळे कार्यकाळ निश्चित केला नाही, हा विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 79. प्रत्येक महानगरपालिकेकरता एक महापौर व एक उपमहापौर असेल अशा प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे? तर कोणत्या अधिनियमामध्ये सांगितलेलं एका महानगरपालिकेसाठी एक महापौर आणि एक उपमहापौर असेल? तर त्या आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 जो आहे तर त्याच्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 80. महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आलेली आहे? तर सध्या महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या जी आहे 288. तर 288 सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेनुसार ठरवलेली आहे? बघा, ही सदस्य संख्या आहे जी प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी असते. तर या प्रत्येक राज्यासाठी त्यांच्या लोकसंख्येनुसार ठरवली जाते. तर ही कोणत्या लोकसंख्येनुसार ठरवली जाते? तर ठरवलेली आहे महाराष्ट्रासाठी, तर ते आहे 1971 नुसार. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे.
पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 81. विधान परिषदेचे सदस्य हे, आता विधान परिषदेचे सदस्य आहे तर त्याबद्दल काही विधाने आहेत. विधान परिषदेबद्दल सांगते तर थोडंसं लक्ष ठेवा. इथं विधानसभा आणि विधान परिषद यात कन्फ्यूज होऊ नका. तर विधान परिषदेतील सदस्य हे विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशाहून अधिक असणार नाहीत. विधान बरोबर आहे. विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एकूण संख्येच्या 2/3 अधिक असणार नाहीत. चुकीचं आहे. 45पेक्षा जास्त नाही, चुकीचं आहे. कारण आपली 78 आहे विधान परिषदेची सदस्य संख्या, 30पेक्षा जास्त नाही, हे पण विधान चुकीचं आहे. साधं लॉजिक जरी लावलं तर तुम्हाला इथं कळून येतं. कारण 2/3 खूप जास्त संख्या होती इथं, आणि आपली जी संख्या जर माहीत असेल विधान परिषदेची तर तुम्ही दोन्ही विधाने 3 आणि 4 एलिमिनेट करू शकत होता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1च इथे शिल्लक राहत होता. संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. योग्य पर्यायाची निवड करा. चला करूयात योग्य पर्यायाची निवड. मंत्रिमंडळ हे राज्याचे दुय्यम कार्यकारी संघटन आहे. मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या राज्यपालास जबाबदार असते. मंत्रिमंडळ, तर हे चुकीचं आहे. मंत्रिमंडळ राज्यपालास जबाबदार नसते. मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते. तर हे धोरण आखत असते. मंत्रिमंडळ हे अंदाजपत्रक तयार करून मुख्यमंत्र्यास सादर करते. तर योग्य पर्यायाची निवड करायची आपल्याला इथं 82व्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे इथं सी केवळ. फक्त मंत्रिमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते, हे विधान इथं बरोबर आहे. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर आपण ह्याची जर हे विधान बाकीचे चुकीचे काय आहे ते जर बघायचं म्हटलं तर मंत्रिमंडळ राज्य दुय्यम काय आहे तर ते प्रथमच असलं पाहिजे, ते प्राईम असलं पाहिजे. नंतर मंत्रिमंडळ सामुदायिक राज्यपालास नसून ते विधानसभेस जबाबदार असतात. आणि मंत्रिमंडळ अंदाजपत्रक तयार करून मुख्यमंत्र्यास सादर करते. तर हे पण चुकीचं आहे इथे विधान. त्याच्यामुळे सी केवळ इथे विधान योग्य आहे. 82चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 83. नगर परिषदा डॅश डॅश श्रेणीत विभाजित करण्यात आल्या आहेत. तर त्यांची श्रेणी असते बघा, नगर परिषद ए, नगर परिषद बी, नगर परिषद सी. तर असे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. त्याच्यामुळं ए बी सी या गटामध्ये त्यांचं विभाजन कॅटेगरायझेशन केलेलं असतं. 83चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 84. मित्रांनो फास्ट होत असेल तर तुम्ही थोडीशी स्पीड कमी करू शकता. यूट्यूबनं तसं ऑप्शन आहे तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 84. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडामध्ये जिल्हाधिकारी पदाची प्रतिष्ठा व अधिकार कमी होत गेले? तर जिल्हाधिकारी पदाची प्रतिष्ठा व अधिकार जे आहेत तर ते कशामुळे कमी होत गेले? तर शासन रचनेत झालेला बदल, ऑफकोर्स हे रिझन असणारच आहे. बघा काही काही प्रश्न जे असतात ती तुम्ही खूप कॉमन सेन्स वापरून सोडवू शकता. की शासन रचनेमध्ये झालेला बदल, आता समजा पंचायत राज आल्यामुळे काय झालं तर वरच्या जे अधिकार जे आहेत ते खालील लोकांना, जे गाव पातळीवर असणाऱ्या लोकांना मिळालेले, म्हणजेच काय तर वरच्यांचे अधिकार कमी झाले. खूप साधं लॉजिक आहे. तर जिल्ह्यामध्ये विभागाच्या संख्येत झालेली वाढ, पंचायत राज पद्धतीचा उदय, कायदा व सुव्यवस्थेकरता विभागीय पद्धतीत झालेली वाढ, सर्व विधान इथं असणं बरोबर आहे. 84चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नावर जाऊयात. प्रश्न क्रमांक 85. ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती 2 विधेयके संसदेसमोर आणली? म्हणजे सध्याचे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत राज्याबद्दल जे आहे तर हे कशासाठी आहे तर ती तर ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेत सशक्त करण्यासाठी. ते ग्रामीण व शहरी म्हणजे जे गावाला आपला प्रॉब्लेम माहीत असतो तर तो सोडवण्यासाठी त्यांच्याकडे पॉवर असणं, त्यांच्याकडे एक हे असणं, ड्युटी असणं, एक पॉवर असणं, हे त्यांचं स्वतःच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी प्रथम कोणती 2 विधेयक आली होती तर ते 64 व 65 विधेयक. राजीव गांधी सरकारमध्ये 64 व 65 दुरुस्ती विधेयक हे आलं होतं. त्यावेळी पण त्यांच्यामध्ये राज्यसभेमध्ये राजीव गांधी सरकारकडे बहुमत नसल्या कारणाने हे विधेयके पारित होऊ शकले नाहीत. त्यानंतर पी नरसिंहराव सरकारने ती विधेयके पारित करून त्यांना संविधानिक दर्जा दिला. 73 आणि 74 घटना दुरुस्ती सर्वांनाच माहिती आहे. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पुढीलपैकी कोणती एक स्थानिक संस्था ही संक्रमणशील क्षेत्रासाठी गठीत केली जाते? तर संक्रमणशील क्षेत्र म्हणजेच काय तर एखादा खेड्याकडून एक शहरी भागाकडे त्याचं एक स्थानांतरण होते किंवा एक संक्रमण होते, एक ट्रान्झिशन होते त्याचं, म्हणजेच काय तर शहरीकरण होते त्या एखाद्या खेड्याचं किंवा एखाद्या गावाचं. तर अशा क्षेत्रासाठी कोणती स्थानिक संस्था असते तर ती असते नगरपंचायत. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 87. 73व्या व 74व्या घटना दुरुस्ती अधिनियमातील तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, घेऊयात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेले जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. जो 10 वर्षाचा कालावधी जो असतो तर ते निष्प्रभावी होईल 334 मध्ये सांगितल्यानुसार.
महिलांसाठी असलेले जागांचे आरक्षण अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावती होईल. तर याच्यातील कोणते विधानही बरोबर आहेत असं विचारलेलं आहे, तर ते फक्त विधान ए इथं बरोबर आहे. विधान ए बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. जी.व्ही.के. राव समिती भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे स्थापन केली होती. नंतर जी.व्ही.के. समिती बघा ग्रामविकास मंत्रालयाद्वारे नसून ही प्लॅनिंग कमिशन जो नीती आयोगाचा हे जो आहे अगोदरचा जो भाग होता प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग, तर त्या नियोजन आयोगाने जी.व्ही.के. राव समितीची स्थापना केली होती. नंतर जी.व्ही.के. राव समितीची स्थापना 1985 साली झाली. बरोबर आहे. आणि त्यानं 86ला रिपोर्टही केला होता. या समितीने त्यावेळीच्या पंचायती राज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती. या समितीने त्यावेळीच्या म्हणजे या समितीने अशी टीका केली होती पंचायती राजवर की मुळाशिवाय रोप. नंतर या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायत राज संस्थेला प्रमुख भूमिका देण्याचे नमूद केले. तेव्हा ए विधान इथं चुकीचं आहे, त्याच्यामुळे आपण हा पर्याय एलिमिनेट करू शकतो. हाही एलिमिनेट करू शकतो, ए असणार आहे. नंतर बघा आपल्याला सी आणि डी मध्ये निवडायचं आहे. सी डी म्हणजेच काय आपल्याला बी निवडायचं, फक्त बी हे माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला. तर संबंधित प्रश्नाचं बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. तर कारण जी.व्ही.के. राव समितीची स्थापना झाली होती 1985ला झाली होती, त्याच्यामुळं ही तीनही विधाने खालची बरोबर आहे. फक्त हे प्लॅनिंग कमिशन इथं प्लॅनिंग कमिशननं स्थापना केलेली आहे, ग्रामविकास मंत्रालयाद्वारे केलेली नाही आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्र राज्य संचालनालय अनेक प्रकाशने प्रकाशित करते. खालीलपैकी कोणते एक त्यात समाविष्ट नाही. याच्यावर मी थोडंसं सर्च केलं. हा प्रश्न आयोगाकडून कॅन्सल झालेला आहे मित्रांनो. तर मे बी याच्यातील 2पेक्षा जास्त असे असतील प्रकाशने ते त्याद्वारे प्रकाशित केलेले नाहीत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 90. खालील विधानांचा विचार करा. नगर परिषद सदस्य आपल्यामधून विषय समित्यांच्या सदस्याची निवड करतात. ही निवड प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमणीय मताद्वारे केली जाते. विषय समित्याच्या सदस्याची निवड करण्यासाठी नगर परिषदेची विशेष सभा जिल्हाधिकारी बोलवितो आणि विशेष सभा नगर परिषदेच्या पहिल्या बैठकीपासून 10 दिवसाच्या आत बोलविणे आवश्यक असते. तर वरीलपैकी योग्य विधानांची निवड करा. वर जे विधाने दिले त्यापैकी योग्य विधाने निवडायची आहेत. त्याच्यातील फक्त ए आणि सी विधान इथं बरोबर आहेत. नगर परिषद सदस्य आपल्यामधून विषय समितीच्या सदस्याची निवड करतात आणि विषय समितीच्या सदस्याची निवड करण्यासाठी नगर परिषदेची विशेष सभा हा जिल्हाधिकारी बोलवितो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 91. पुढीलपैकी कोणते एक मुख्य सचिवाचे कार्य नाही विचारले. तो कॅबिनेट सचिव म्हणून कार्य करतो, तो मंत्री परिषदेचा पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतो, तो मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कार्य करतो, तो कॅबिनेट सचिवालय विभागाचा प्रमुख म्हणून कार्य करतो. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे तर तो 3 आहे. तो मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कार्य करत नाही. तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मुख्यमंत्र्याचा सचिव म्हणून कोण कार्य करतो किंवा मुख्यमंत्र्याच्या सचिवाला काय म्हणतात. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 92. जिल्हाधिकाऱ्याला विकास कामापासून दूर ठेवावे असे कोणी सुचविले होते. जिल्हाधिकाऱ्याला विकास कामापासून दूर ठेवावे. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे प्रथम प्रशासकीय सुधारणा आयोग, फर्स्ट ERC ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. तर फर्स्ट ERC नुसार सांगितलं होतं की जिल्हाधिकाऱ्याला हा विकास कामापासून दूर ठेवावं. 92चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 93. खालील विधान विचारात घ्या. राज्य निवडणूक बघा हे वरील जे विधान जे आहेत ना हे फर्स्ट ERC आणि सेकंड ERC खूप महत्त्वाचे आहे. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातात. UPSC असेल UPSCच्या प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न विचारला होता बघा 19 मध्ये. सेकंड ERC नुसार गव्हर्नरवर रिलेटेड प्रश्न होता तो. ते थोडंसं तुम्ही ओव्हरव्ह्यू करत चला, याला वाचत चला थोडंसं वरून. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 93. खालील विधाने विचारात घ्या. राज्य निवडणूक आयोगाच्या स्वतंत्रतेची ग्वाही देण्यासाठी असे निश्चित करण्यात आले आहे की ज्या आधारावर आणि पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर केले जाते त्याच आधारावर आणि पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्तांनाही पदावरून दूर केले जाईल. थोडंसं मोठं स्टेटमेंट आहे, थोडंसं व्हिडिओ पॉज करूनही वाचू शकता तुम्ही. आणि अनुच्छेद 329 अंतर्गत मतदारसंघाच्या परिसीमा निश्चित अथवा जागांचे वाटप यासंबंधी अनुच्छेद 243 के अन्वये तयार करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याची वैधानिकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना आहे. खूप मोठे स्टेटमेंट आहेत, पॅसेज टाईपच दिलेला आहे यांनी. तर वरीलपैकी कोणते विधाने बरोबर किंवा चुका आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बघायला सांगितलं आहे. तर फक्त इथं विधान ए बरोबर आहे, विधान हे बी चुकीचं आहे. इथं 93चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 94.
अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाचा अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अध्यादेश जो असतो ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ गव्हर्नर. तर अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाचा अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? हा अधिकार अनुच्छेद 213 मध्ये नमूद केले आहेत. हा विवेकाधीन अधिकार आहे. त्यांना हा अध्यादेश 6 आठवड्यांच्या आत मागे घेता येत नाही. राज्य विधिमंडळाने अध्यादेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर 6 आठवड्यांचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. हा अधिकार राज्य विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या अधिकारास सारखाच आहे. तर हा सारखाच आहे, बरोबर आहे. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते आहे 4 ADE. म्हणजेच काय, हा अधिकार अनुच्छेद 213 मध्ये नमूद केलेला आहे आणि राज्य विधिमंडळाने आदेश अमान्य करण्याचा ठराव संमत केला तर 6 आठवड्यांचा निश्चित कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच तो लागू राहत नाही. ADE पर्याय क्रमांक 4. बघा, हा विवेकाधीन अधिकार नाही आहे त्याचा. हा म्हणजे त्याला डिस्क्रेशनरी पॉवर नाही त्याचा. डिस्क्रेशनरी पॉवर किंवा विवेकाधीन अधिकार म्हणजेच काय, तर त्याला वाटलं तर तो करू शकतो, म्हणजे त्याची मर्जी राहिली ती. तर असा हा अधिकार नाही आहे त्याला. हा कॉन्स्टिट्युशनल पॉवर आहे. बघा, तुम्ही ए आणि बी मध्ये जरी दिसलं असतं तरी तुम्हाला इथं समजून घेणं गरजेचं होतं, कारण अनुच्छेद 213 मध्ये दिलेला आहे. म्हणजेच काय, तो संवैधानिक अधिकार आहे, त्याला तो म्हणजे मॅन्डेटरी आहे तो कधी कधी काही घटनाच्या वेळेस करणं. त्याच्यामुळे विवेकाधीन अधिकार शक्यच नाही. जर तुम्हाला बी विधानावर तुम्ही शुअर असता तर बी इलिमिनेट करा, तुम्ही बरोबर पर्यायापर्यंत जात होता. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 95. जर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठवले आणि जर ते पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून, बघा काय म्हणते ते, समजा विधानसभेने एखादं विधेयक मंजूर केलं आणि ते राज्यपालाच्या संमतीसाठी पाठवलं, पण राज्यपालाने ते काय राष्ट्रपतीकडे पाठवलं, पण राष्ट्रपतीने परत पुनर्विचारासाठी परत पाठवलं आणि जर पुन्हा राज्य विधिमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवले तर राष्ट्रपतीस त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक असते. असं काही नाही आहे, चुकीचं आहे. राष्ट्रपती कितीही वेळा त्याला नाकारू शकतो राज्य विधिमंडळाच्या विधेयकाला. नंतर राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती 6 महिन्यांचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केला आहे. तर संबंधित प्रश्नाचं कोणती विधाने योग्य आहेत? तर ते आहेत पर्याय क्रमांक 4. दोन्ही विधाने चुकीची आहेत. इथं 6 महिन्यांचा कालावधी वगैरे अशी काही कुठली अट नाही आहे राष्ट्रपतीवर. म्हणजे राष्ट्रपती कितीही काळासाठी राखून ठेवू शकतो आणि किती वेळा ते पुनर्विचारासाठी पाठवू शकतो. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 96. केंद्रीय प्रशासन सुधारणा आयोगाच्या मताप्रमाणे जिल्हाधिकारी हे कार्य करेल. तर केंद्रीय प्रशासन सुधारणा सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन जे आहे तर त्यांच्यानुसार कोणते कार्य करू शकतो जिल्हाधिकारी? तर तो असतो नियामकीय कार्य, रेग्युलेटरी टास्क जो असतो तर ते रेग्युलेटरी टास्क जिल्हाधिकारी करेल असं CARC नुसार म्हणणं, CRCचं म्हणणं होतं. तर 96चा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 97. बंगालमध्ये महसूल वसुली करण्यासाठी न्याय देण्यासाठी प्रथम कोणी जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती केली होती? म्हणजे महसूल वसुली करायचा आणि न्यायही द्यायचा, तर असं कोणी केलं होतं जिल्हाधिकाऱ्यासाठी? तर ते होते वॉरन हेस्टिंग. पहिला गव्हर्नर जनरल जो होता वॉरन हेस्टिंग 1773, तर त्या वॉरन हेस्टिंग असं केलं होतं, म्हणजे महसूल देणं आणि न्याय देणं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 98. पुढीलपैकी कोणी नगरपालिका नियोजनात सुधारणा सुचविल्या? नगरपालिका नियोजनात कोणी सुधारणा सुचविल्या होत्या? तर पर्याय क्रमांक राजा जे चेल्ला आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. 98चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 99. कलम महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगास देते. तर बघा, इथं थोडंसं मिस्टेक झाल्यामुळे त्यांचा हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे त्यांना. कलम 243 ZA आणि 243 के, फक्त 200 ह्याच्यातील एकच असतं तर ते इथं पर्याय क्रमांक 1 इथे योग्य ठरला असता. तर ह्याच्यामध्ये 2 कलम दिल्यामुळं इथं प्रॉब्लेमॅटिक झाल्यामुळं संबंधित प्रश्न आयोगाला कॅन्सल करावा लागलेला आहे. 99 प्रश्न हा कॅन्सल झालेला आहे इथं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 100. पुढीलपैकी कोणती एक समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावरील आहे? तर ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था जी आहे तर ती होती GVK राव समिती. बघा, याच्यावर परत प्रश्न आला आहे, तिसरा प्रश्न आहे याच्यावर, GVK राव, दुसरा प्रश्न आहे GVK राव समिती. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 101. अखिल भारतीय सेवांच्या निर्मितीबाबत खालील विधाने विचारात घ्या.
राज्यसभेने तिच्या एकूण सभासद संख्येच्या निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या पाठिंब्याचा ठरावाने तसे घोषित करावे लागते. निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या, तर हे चुकीचं आहे विधान. तर पुढील पर्याय बघू. राज्यघटनेच्या अनुच्छेद 312 अन्वये संसदेला कायद्याद्वारे संघराज्य आणि घटक राज्य यांना सामायिक अशा एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र त्यासाठी अगोदर तसा ठराव राज्यसभेने मंजूर केला पाहिजे. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर असं विचारलेलं आहे. तर 101चा पर्याय क्रमांक 2 इथे फक्त योग्य आहे, कारण हा निम्म्यापेक्षा कमी नाही म्हणजे ही साधं बहुमत झालं आहे. तर इथे विशेष बहुमत असणं गरजेचं असतं, 2/3 मेजॉरिटी. त्याच्यामुळं ए विधान चुकीचं आहे, बी विधान बरोबर आहे, फक्त ब इथं योग्य पर्याय आहे, फक्त ब. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 102. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासनी अकादमी सर्वांचं स्वप्न असणारं लवासना मसुरीबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर ही एक सार्वत्रिक धोरण आणि लोकप्रशासनासंबंधीचा संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असून तिची स्थापना 1961 साली झाली. तर ही 1959ला झालेली आहे. तिचा मुख्य उद्देश हा नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना म्हणजेच IAS, IPS, IFS आणि शिवाय केंद्रीय सेवेतील गट अ मधील जसे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आहे. म्हणजे IAS, IPS जे असतात तर त्यांना ट्रेनिंग दिली जाते लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये. आणि भारतीय प्रशासन सेवेतील IAS प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्लीद्वारे लोकव्यवस्थापनातील MA ही पदवी दिली जाते. चुकीचं आहे. तर कोणते विधान ही बरोबर असं विचारलेलं आहे. तर 102चा पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. हा 1961 नसून 1959 आहे तिथं, आणि हे विधान बरोबर आहे. सी विधान इथं चुकीचं आहे, त्यांना असलाही कुठल्याही प्रकारची पदवी दिली जात नाही इथं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 103. कोणताही खर्च संसदेच्या मान्यतेशिवाय करता येत नाही. बरोबर आहे. ब्रिटनप्रमाणे आपली लोकशाही सरकार संसदेचे सार्वभौमत्व या संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजे संसदेचे सार्वभौमत्व म्हणजेच काय, तर संसद सर्वस्वी संसद आहे, संसद काहीही करू शकते. तर इथं हे विधान चुकीचं आहे आपल्यासाठी. ब्रिटनसाठी योग्य आहे, पण आपली संसद ही सार्वभौम नाही आहे इथं. त्याच्यामुळं आर चुकीचं आहे आणि ए बरोबर आहे. असं विधान असलेलं कोणतं असे पर्याय असणारं कोणतं विधान आहे, तर 103चा आहे पर्याय क्रमांक 3. विधान ए बरोबर आहे आणि आर हे चुकीचे आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 104. खालीलपैकी योग्य विधान निवडा. अनुदानांच्या मागण्यांचे परीक्षण करण्यासाठी स्थायी समित्याची व्यवस्था 1993-94 मध्ये करण्यात आली. यामुळे संसदेचे मंत्रालयावरील वित्तीय नियंत्रण व सर्वसमावेशक होते. प्रत्येक स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात. बरोबर आहे. त्यापैकी 20 सदस्य लोकसभेचे तर 11 सदस्य राज्यसभेचे असतात. मग अशा स्टेटमेंटमध्ये ना थोडंसं आपण एखादं स्टेटमेंट जरी आपण काढू शकलो बाजूला, तर 2-3 पर्याय आपले सहज तिथं आपण एलिमिनेट करू शकतो. आता तुम्ही जर कमिट्याबद्दल थोडंसं बघितलं असेल राज्यसभेच्या किंवा लोकसभेच्या, तुम्हाला जाणून येईल बघा 21 किंवा 10 म्हणजे राज्यसभेतले किती मेंबर, लोकसभेतील किती मेंबर, किंवा कोणत्या समितीमध्ये फक्त लोकसभेचेच सदस्य असतात, किंवा कोणती समिती जी आहे फक्त राज्यसभेतच असते. हे थोडंसं बेसिक जरी बघून ठेवलं ना तर ते खूप इझिली तुम्ही तुमच्या बरोबर प्रश्नापर्यंत जाऊ शकता. तर बघा डी पर्याय जो आहे इथं 20 सदस्य लोकसभेचे तर 11 सदस्य राज्यसभेचे असतात, हे चुकीचं आहे बघा. इथं 21 सदस्य हे लोकसभेचे तर 10 सदस्य हे राज्यसभेचे असतात. तर आपण डी पर्याय इलिमिनेट करू. डी पर्याय इलिमिनेट केला तर बघा आपला बी किंवा ABC ह्या दोन्हीमधून निवडायचं आपल्याला. तर प्रत्येक स्थायी समितीमध्ये 31 सदस्य असतात, हे विधान बरोबर आहे, म्हणजे सी बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. 104चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 105. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता चुकीचे आहे याच्यावर चुकीच्याला थोडंसं पहिला राऊंड करून ठेवायचं तुम्ही प्रश्न वाचण्या अगोदर सर्व. बघा विधान 1 काय सांगताय, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याविरुद्ध सक्तीची सेवानिवृत्ती, पदावरून दूर करणे, पदोन्मुक्ती आणि बडतर्फी अशी दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार केवळ केंद्र शासनाकडे आहे. बघा कन्फ्युजन होऊ नका इथं. थोडेसे सेवानिवृत्ती, पदमुक्ती, पदच्युती, नंतर पदमुक्ती आणि पदच्युती मधील फरक म्हणजे पदमुक्तीमध्ये तो भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरतो, तर पदच्युतीमध्ये तो भविष्यात सरकारी नोकरीसाठी अपात्र ठरत नाही. तर चुकीचे विचारले आपल्याला इथं. बघा इथं फक्त ह्या प्रश्नामध्ये शब्दांचा खेळ आहे फक्त. आपल्याला जर बेसिक क्लिअर असेल आपलं की सेवानिवृत्ती काय आहे, म्हणजे सेवा संपल्यानंतर सेवानिवृत्ती होती, जर पदावरून दूर करणे म्हणजे पदमुक्ती आणि बडतर्फी हे थोडंसं बेसिक जरी माहीत असलं आपल्याला तरी इथं हा फक्त शब्दांचा खेळ आहे. तर इथं आपण हे इझिली प्रश्न टॅकल करू शकतो असतो. तर विधान चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 105चा आहे 2.
इथं थोडंसं उलट केलेलं आहे त्यांनी पदमुक्ती आणि पदच्युतीमध्ये. संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. 2 विधाने चुकीचं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 106. सर्व प्रकारचे उपक्रम वित्तावर आधारित असतात, त्यामुळे राजकोष कोषागार याकडे सर्वाधिक लक्ष दिले गेले पाहिजे. या विधानाचे श्रेय कोणाला, म्हणजे कोणी असं विधान सांगितलेलं आहे? सर्व प्रकारचे उपक्रम हे वित्तावर आधारित असते, त्यामुळे कोषागाराकडे थोडंसं विशेष लक्ष दिलं पाहिजे. तर ते सांगितलं होतं कौटिल्यनं. 106चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 107. लोकलेखा समितीबाबत खालील विधाने विचारात घ्या. ती सर्वात जुनी वित्तीय समिती असून ती संसदेची पहारेकरी म्हणून कार्य करते. तिचा धोरणात्मक प्रश्नांशी संबंध असतो. तिचे कार्य केवळ शवविच्छेदनाचे असते. तिचे आर्थिक व्यवस्थेवर असलेल्या नियंत्रणाचे 3 वैशिष्ट्य तज्ञ नियंत्रण, वित्तीय नियंत्रण आणि पक्षविरहित नियंत्रण. तर वरीलपैकी कोणते विधाने ही बरोबर आहेत? लोकलेखा समिती पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे, तर त्या पब्लिक अकाउंट कमिटी संबंधित प्रश्न आहेत. तर संबंधित प्रश्नाचं इथं योग्य उत्तर आहे. तर ही धोरणात्मक प्रश्नाशी संबंधित असलं तर हे विधान फक्त चुकीचं आहे. बाकी सर्व विधाने बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतो आपल्याला. ती सर्वात जुनी वित्तीय समिती असून ती संसदेची पहारेकरी म्हणून कार्य करते. तिचे कार्य केवळ शवविच्छेदन थोडंसं अवघड शब्द वाटतं. एक पोस्टमॉर्टम प्रकारचं काम असतं तिचं. म्हणजेच काय, लोकलेखा समिती म्हणजेच काय, तर एखादा खर्च झाला तर कॅग किंवा त्याच्यावर बरोबर खर्च झाला का तो, किंवा उगाच काहीतरी वायफळ खर्च झाला आहे, ह्याच्यावर थोडंसं ते पोस्टमॉर्टमचं कार्य केलं जातं या समितीकडून, लोकलेखा समिती. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. 107चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 108. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालात अंतर्भूत आहेत. कॅगचे लेखापरीक्षण जो असतो ऑडिटमध्ये, त्यात काय काय असतं? वित्तीय अनियमितता, संसदेने मंजूर केलेल्या अनुदानापेक्षा अधिक रक्कम खर्च करणे, वाजवीपेक्षा अधिक वा कमी अर्थसंकल्पीय तरतूद आणि अयोग्य महसुलाची प्रकरणे. तर कॅगच्या लेखापरीक्षणामध्ये कशाचा समावेश असतो? तर या सर्वांचा समावेश हा लेखापरीक्षणामध्ये किंवा ऑडिटमध्ये असतो. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे 108चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 109. राज्य लोकसेवा आयोगाबाबत योग्य विधाने निवडा. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची वयोमर्यादा पूर्वी 60 वर्ष होती. सन 1976च्या 41व्या घटनादुरुस्तीनुसार ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. विद्यापीठातील एका दृष्टीहीन प्राध्यापकाची राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसी सल्लात्मक स्वरूपाच्या असतात व त्या सरकारवर बंधनकारक असतात. बघा, राज्य लोकसेवा आयोगानं MPSCने केलेला कोणताही एखादा निर्णय किंवा एखादा सल्ला तो सरकारवर कधीच बंधनकारक नसतो. आणि सध्याची सिच्युएशन बघितली तुम्ही तर तुम्हाला जाणून येईल, उलट सरकारने केलेला एखादा निर्णय हा राज्य लोकसेवा आयोगावर बंधनकारक असतो असं म्हणायला पाहिजे इथं. तर सी विधान जर चुकीचं ठरलं इथं तर हे चूक तर ठरतो. पर्याय हा चूक ठरतो, हा चूक ठरतो. आपल्याला काय योग्य विधान निवडायचं आहे, फक्त ए आणि बी इथं योग्य आहेत. 109चा आहे पर्याय क्रमांक 4. बघा, एका प्रश्नावरून किंवा तुम्हाला एका विधान जरी तुम्ही शुअर असाल तर तुम्ही बरोबर पर्यायापर्यंत पोहोचता. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. म्हणजेच काय, तर सध्या आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची वयोमर्यादा किती आहे, तर 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आली. ती कशानं? 1976च्या 41व्या घटनादुरुस्तीनं. अशा प्रश्नामधून डेटा कलेक्ट करत चला. तुम्ही जर वाचण्यात येत नसेल तुमच्या, किंवा तुम्ही जे वाचले बुक तर त्या बुकमध्ये असं काही कवर नसेल तर तुम्ही लगेच तिथं नोट करणं हे गरजेचं आहे. तुम्ही नेक्स्ट वेळेस तुमचं ते बुक वाचताना तुमच्यासोबत हे क्वेश्चन पेपर हे रिव्हिजन होऊन जातात. तर हे दृष्टीहीन प्राध्यापकाची सदस्यपदी निवड झाली होती. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 110. खालीलपैकी कोणी सनदी सेवकाच्या संपावर पूर्णपणे बंदी घालण्याची शिफारस केली होती? सनदी सेवक जे असतात तर सिव्हिल सर्वंट, तर यांच्या म्हणजे संप करतात हे, तर या संपावर बंदी घालण्यात कोणी बंदी घालण्यात आली होती? तर हे प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, ARC. बघा, आपण अगोदर बघितलं फर्स्ट ARC आणि सेकंड ARC. तर हे प्रशासकीय सुधारणा आयोगाने यांनी बंदी घातली होती. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 111. खालील विधानांचा विचार करा. अंदाज समितीची स्थापना जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1921 मध्ये झाली. तर हे जॉन मथाईच्या शिफारशीनुसार 1921 मध्ये नाही झाली. ती 1921 मध्ये स्थापना झाली, तर यांच्या शिफारशीनुसार नाही झाली ती, म्हणजे स्वातंत्र्यानंतरची यांनी शिफारस केली होती. या समितीतील सर्व 30 सदस्य केवळ लोकसभेकडून निवडून दिले जातात. या समितीला सतत मितव्ययिता समिती असे म्हणतात. मंत्री या समितीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो. मंत्री हा कधी सदस्य नसतो, त्याच्यामुळे डी विधान हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2 इथं तुम्ही एलिमिनेट करू शकता, कारण इथं डी आहे, इथं पण डी आहे. तर AB आणि BC मध्ये बघायचं आहे, इथं दोघांमध्ये B कॉमन आहे, त्याच्यामुळे B इथं योग्य आहे.
नंतर काय, आता ए आणि सी पैकी तुम्हाला एक विधान निवडणं गरजेचं आहे. हा जॉन मथायनं रिकमेंड केलं होतं, पण ते स्वातंत्र्यानंतर रिकमेंड केलं होतं. त्याची स्थापना 1921 झालेली आहे, बरोबर आहे. पण हे अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे, अर्ध चुकीचं आहे. त्याच्यामुळे ए चुकीचं ठरतो. त्याच्यामुळे सी इथं बरोबर राहील. बी आणि सी 111चा आहे पर्याय क्रमांक 3. बघा, सोबत मी तुम्हाला प्रश्न सोडवायचे कसे हे पण सांगत आहे. इथं तुमच्याकडे असे नवीन काही फॉर्म्युला असेल तुमचा स्वतःचा, तुम्हाला वाटत असेल की अशा पद्धतीने आपण प्रश्नापर्यंत जातोय, तुम्ही तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. भरपूर प्रश्न बाकी आहेत आपले अजून. केंद्रीय प्रशासकीय 112वा प्रश्न आहे. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणासंबंधित खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाहीत कडे लक्ष ठेवा. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण तर हे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल कॅट जो आहे तर त्यासंबंधीचा प्रश्न आहे. तर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ही संविधानाचे कलम 323A अंतर्गत स्थापन केलेली घटनात्मक संस्था आहे. केंद्रीय प्रशासकीय कॅट ही प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 अंतर्गत स्थापित एक वैधानिक संस्था आहे. बघा, आता एकाच सांगताय 323A अंतर्गत स्थापन आहे, एकाच सांगताय न्यायाधिकरण कायदा आहे 1985 त्यात सांगितलेले आहे. याचे सदस्य फक्त प्रशासकीय अनुभव असणारे अधिकारी यांच्यातूनच नेमले जातात. हे फक्त थोडंसं लक्ष ठेवलं तर असे शक्यतो विधान हे चुकीचे असतात. फक्त याच्यातले सदस्य पाहिजेत. हे थोडंसं एक्स्ट्रीम ट्रीटमेंट आहे. तर आपण इथं सी इलिमिनेट केला, त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे इलिमिनेट केला. आता नाहीत विचारले, बरोबर नाहीत, सॉरी आपण हे चुकीचं आहे. नाहीतकडे लक्ष ठेवा थोडंसं. तर 112चं जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. ए आणि सी नाहीत विचारलं त्यांनी, तर हे याच्यातूनच नेमले जातं. हे विधान चुकीचं आहे ना, त्याच्यामुळे सी असणं गरजेचं आहे. आणि हे 323 अंतर्गत स्थापन केलेली संस्था आहे घटनात्मक, हे पण चुकीचं आहे. त्याचं फक्त विधान बी बरोबर आहे. इथं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. विचारलं काय त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा, बरोबर आहे किंवा बरोबर नाहीत ह्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. संविधानातील भाग 5 मध्ये खालील बाबींचा समावेश होतो. भाग 5 तर त्याच्यामध्ये कसा समावेश होतो, तर ते संघराज्याचा समावेश होतो. तर त्याच्यात काय, कार्यकारी विभाग, राष्ट्रपती व राज्यपाल, हा राज्यपालाचा समावेश नाही होणार याच्यामध्ये. संसदचा समावेश होईल, संघराज्य न्यायव्यवस्था होईल, आणि भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक त्यालाच कॅग म्हणू शकतो, तर तो कॅगचा समावेश होतो. म्हणजे ए सोडता सर्वांचा BCD पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. 113चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नावर जाऊयात. प्रश्न क्रमांक 114. प्रशिक्षणाच्या प्रकारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय हे खातेनिहाय म्हणजे डिपार्टमेंटल प्रशिक्षणाचे उदाहरण आहे. आयकर अधिकारी अथवा ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टरचे प्रशिक्षण हे कौशल्य प्रशिक्षणाचे म्हणजे स्किल ट्रेनिंग उदाहरण आहे. आणि राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरीद्वारे IAS साठी राबविलेले फाउंडेशनल कोर्सेस आणि रिफ्रेशनर कोर्सेस ही प्रवेशपूर्व प्रशिक्षणाची उदाहरणे आहेत. आणि वरीलपैकी नाही, तर विधान चुकीचे आहेत. चुकीचेकडे थोडंसं लक्ष ठेवलं आपण तर 114चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 येथे योग्य मिळतो. ही प्री एंट्री ट्रेनिंग नाही येते, हे विधान चुकीचं आहे ते, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 येथे योग्य आहे. 114चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 115. खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत म्हणजे बरोबर आहेत. तर IPS प्रशिक्षणार्थीसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण 1986 मध्ये लागू करण्यात आले. सँडविच म्हणजेच काय, तर ह्याच्यातलं अर्ध त्याच्यातलं अर्ध, एक दोघांच्या मध्ये एक सँडविच प्रकारचं. बघा सँडविच कसं असतं, दोन्हीकडून ब्रेड लावले जातात आणि मध्ये मटेरियल असतं, त्या प्रकारचं ट्रेनिंग, मिक्स ट्रेनिंग तर 1986 मध्ये लागू करण्यात आले. नंतर IAS प्रशिक्षणार्थीसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीवरून लागू करण्यात आली. IAS प्रशिक्षणार्थीसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण 1969 मध्ये लागू करण्यात आले. आणि IPS प्रशिक्षणार्थीसाठी सँडविच प्रकारचे प्रशिक्षण राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशीवरून लागू करण्यात आले. तरी पोलीस अकादमीच्या शिफारशीवरून लागू करण्यात आलेले नाही, त्याच्यामुळे डी विधान चुकीचं आहे. डी इलिमिनेट केला. सत्य आहे विचारले त्यांनी आपल्याला इथं, डी इलिमिनेट केला ह्याच्यामधला पण. तर आपल्याला ABC आणि BC म्हणजेच BC दोन्हीकडे कॉमन आहेत, फक्त ए विधान आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर IPS प्रशिक्षणार्थीसाठी सँडविच प्रकारचे ट्रेनिंग त्यांनी 1986 मध्ये सांगितलेलं आहे, सुरू केलेलं आहे. तर हे विधान आपल्याला बघणं फक्त गरजेचं आहे. तर 115चा आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय, तर ABC ही विधान इथं बरोबर आहेत. डी सोडता सर्व विधान इथं बरोबर आहेत. संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 115चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 116. खालीलपैकी कोणते विभाग वित्त मंत्रालयाचे विभाग नाहीत कडे लक्ष ठेवा. खर्च विभाग, बँकिंग विभाग, अर्थसंकल्प विभाग, आर्थिक व्यवहार विभाग आणि महसूल विभाग. तर त्याच्यातील फक्त C आणि E जे आहेत तर ते त्याचे विभाग नाही आहेत. बँकिंग विभाग कुठलाही असा बँकिंग विभाग नाही आहे वित्त मंत्रालयामध्ये, आणि अर्थसंकल्प विभागही त्याच्यामध्ये नाही आहे.
त्याच्यामुळे पर्याय क्रमांक इथं आपल्याला 3 योग्य मिळतो. तर आपण याचं जर बाकीचे विभाग जरी बघितले तर इकॉनॉमिक अफेअर्स असतो, एक्सपेंडिचर डिपार्टमेंट असतो, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतो, नंतर फायनान्शियल सर्व्हिसेस आणि दीपम एक म्हणून एक डिपार्टमेंट असतो, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता संबंधित प्रश्नाचा 116चा होता, पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर होतं. 117वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय लेखा व लेखा परीक्षण विभाग ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट हा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या नियंत्रणाखाली कार्य करतो. संसदेने नियंत्रक व महालेखा परीक्षकाची कर्तव्ये, अधिकार आणि सेवा अटी बाबतचा अधिनियम 1969 मध्ये मंजूर केला. नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राच्या महालेखापाल यांना आपली कर्तव्ये आणि कार्य पार पाडावी लागतात. तर उर्वरितपैकी कोणती विधाने ही सत्य आहेत? ऑडिट आणि अकाउंट डिपार्टमेंट संबंधित प्रश्न आहे, तर ह्याच्यातील ए आणि सी विधाने फक्त सत्य आहेत, बी विधान इथं चुकीचं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 118. केंद्रीय सेवा या सेवाकरिता असतात. तर केंद्रीय सेवा जे असतात सेंट्रल सर्व्हिसेस, तर सेंट्रल सर्व्हिसेस कशासाठी असतात? तर ज्या सेवा केंद्र सरकारकरिता काम करतात. बरोबर आहे. केंद्रीय सेवामध्ये राज्याच्या केडरचे कर्मचारी असतात. राज्याच्या केडरचे का असतात? तर राज्यामध्ये केंद्राकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, पण ते केवळ केंद्रासाठी कार्य करतात. तर बी विधान जर सोडलं तर ए आणि सी इथं विधाने बरोबर असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळेल. तर केंद्रीय सेवा म्हणजेच काय? ज्या सेवा केंद्र सरकारकरता काम करतात आणि राज्यामध्ये केंद्राकडून अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते, पण ते केवळ केंद्रासाठी कार्य करतात. हे विधान इथं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 119. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचेकडे लक्ष ठेवा. आर्थिक बघा प्रश्न थोडासा मोठा आहे बघा. आर्थिक प्रशासनातील खर्चावर संसदीय उत्तरदायित्व, संघराज्य पर्यवेक्षण आणि तज्ज्ञ प्रशासकीय नियंत्रण सुनिश्चित करण्याचे भारताचे नियंत्रक म्हणजे कॅग पद घटनात्मक साधन आहे. बरोबर असलं पाहिजे. पण नियंत्रक व महालेखा परीक्षक हा सार्वजनिक कोशाचा संरक्षक असतो व तो देशाच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो. बरोबर असणं गरजेचं आहे. नंतर नियंत्रक म्हणजे कॅग लेखा परीक्षणावर कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. ते कोणत्याही प्रकारची अनुचित कार्यकारी कृती जरी तिची वैधानिकता प्रश्नास्पद नसली तरी संसदेचे निदर्शनास आणण्यास स्वातंत्र्य असतात. तर कोणते विधान इथं चुकीचे आहे? तर वरील बघितलं आपण एक साधे स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये काही जास्त एक्स्ट्रीम दिसत नाही आहे, काही चुकीचं वाटत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. वरीलपैकी एकही विधान इथं चुकीचं नाही आहे. संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 120. यशदा. तर यशदाबद्दलचा प्रश्न आहे. यशदाच्या खालील उद्दिष्टापैकी कोणती उद्दिष्ट चुकीची आहेत? विकास प्रशासनाच्या क्षेत्रातील प्रमुख राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून कार्य करते. बरोबर आहे. विकास संबंधीची माहिती एकत्रित करणारी आणि तिचा प्रसार करणारी शिखर संस्था म्हणून सेवा देणे. विकास प्रशासनाची धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्प तयार करणे हे थोडंसं जास्तच काम वाटतं. आणि विकास आणि लोक प्रशासनामध्ये सल्लागार सेवा पुरविणे. जर फक्त इथं विधान 120चं जे आहे तर ते 3 जे विधान आहे ते चुकीचं आहे. फक्त विकास प्रशासनासाठी धोरणे, कार्यक्रम आणि प्रकल्प तयार करणे हे काम नाही त्याचं, बाकी सर्व कामं यशदाची आहेत. त्याच्यामुळे 120 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 120. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005च्या कोणत्या तरतुदी कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या दिली आहे? कौटुंबिक हिंसाचार जो आहे महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मध्ये, तर ते कशामध्ये दिलेला आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 1 सेक्शन 3 म्हणजे कलम 3 मध्ये दिलेला आहे. तो कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे तिथं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील डॅश प्रकरणामध्ये अपीलीय न्यायाधिकरणाच्या तरतुदी केलेल्या आहेत. तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चा जो आहे त्याच्यामध्ये कशामध्ये कोणत्या प्रकरणामध्ये अपीलीय न्यायाधिकरणाची तरतूद केलेली आहे? तर ते केलेली आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये 10 मध्ये 122 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणजेच RTI 2005 कलम डॅश नुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालातील कारणामुळे राज्यपाल हकालपट्टी करतात. तर RTIच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे असं की ज्याच्याद्वारे सर्वोच्च मुख्य राज्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांची सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी अहवालात
कारणामुळे राज्यपाल त्यांची हकालपट्टी करतात, तर ते आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये कलम 17(1). पुढील प्रश्नावर जाऊयात. 124वा RTI 2005 कलम 2 खंड डॅशमध्ये त्रयस्थ पक्ष याचा अर्थ माहिती मिळण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती असा आहे आणि त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश असतो. तर त्रयस्थ पक्ष RTIच्या कलम 2 खंड कितीमध्ये सांगितलेला आहे? तर 124चा आहे पर्याय क्रमांक 1 खंड N, क्लॉज N. 124चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नावर जाऊयात. प्रश्न क्रमांक 125. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 कलम 3(2). बघा पॅसेज सारखाच प्रश्न दिलेला आहे, थोडंसं डिटेलमध्ये तुम्ही वाचून घ्या. अनुसूचित जाती आणि किंवा जमातीचे नसेल अशा कोणत्या व्यक्तीने एका अनुसूचित जातीतील किंवा जमातीतील व्यक्ती साधारणपणे प्रार्थनास्थळ किंवा मनुष्यांनी राहण्याची जागा किंवा मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जागा म्हणून वापरत असेल अशा कोणत्याही इमारतीला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग लावून किंवा स्फोटक पदार्थाचा वापर करून खेळसाळपणा केल्यास किंवा अशा आग लावल्यामुळे किंवा स्फोटके वापरल्याने त्या इमारतीला नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे हे माहीत असताना तसे करण्याचा खेळसाळपणा केल्यास ती व्यक्ती डॅश डॅश आणि दंडाची शिक्षा घेण्यास पात्र होईल. तर ते असते जन्मठेप. म्हणजेच काही ते ॲट्रॉसिटीचा सांगितलेलं आहे बघा, की एखाद्या प्रार्थनास्थळ वगैरे असेल किंवा राहण्याची जागा असेल त्याला तुम्ही पेटून दिलं किंवा आग लावून दिली तर त्याच्याबद्दल तुम्हाला किती शिक्षा होऊ शकते. म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती आणि जमाती व्यतिरिक्त असाल आग लावणारे तर त्याला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. इथं 125चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 26. भारताचा लाचलुचपत प्रतिबंध कायदा या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. या कायद्याअंतर्गत लाच देणे हा गुन्हा होत नाही, चुकीचा आहे. मग आता लाच देणे आणि लाच घेणे हा दोन्ही पण गुन्हा आहेत, त्याच्यामुळं हे विधान चुकीचं आहे. मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक या कायद्याअंतर्गत लोकसेवक होतात, हे बरोबर आहे. म्हणजेच काय ए चूक आणि बी बरोबर. पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. 126चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. लोकपालाची नियुक्ती कोण करतो? व शॉर्ट प्रश्न आहेत असे. लोकपालाची नियुक्ती सर्वांनाच माहिती आहे, भारताचे राष्ट्रपती करतात. तर सध्याचे लोकपाल कोण आहेत? पिनाकी चंद्र घोष. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 127चा आहे पर्याय क्रमांक 1. 128. केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती. आता केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. 128चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत बघा अशी काही एखादी मोठी पोस्ट असेल आणि नियुक्तीचा विचारला असेल तर बहुतेक प्रश्नाचं उत्तर म्हणजे जवळपास 95% प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर हे नियुक्ती असेल तर ते राष्ट्रपतीच करतात. म्हणजे केंद्राचे जर पद असेल आणि राज्याचं एखादं पद असेल असं महत्त्वाचं तर ते राज्यपालच करतात. जर तुम्हाला असं इन केस तुम्हाला तिथं आठवलं नाही किंवा कन्फ्यूज झालं तर तुम्ही अशा वेळेस राष्ट्रपती केंद्रासाठी राष्ट्रपती राज्यासाठी राज्यपाल मारू शकता, योग्य उत्तर त्याचं. तर पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 129. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम याचा अर्थ असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम काय तर ते संरक्षित की पेअर पद्धती, सिस्टम ऑफ सिक्युअर की पेअर. पर्याय क्रमांक 3. माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे त्याच्यामध्ये दिलेले आहे ॲसिमेट्रिक क्रिप्टो सिस्टम. 129चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. नागरी हक्क संरक्षण अधिनियम. अनटचबिलिटी नाव त्याच्या अगोदर म्हणजेच काय हिंदीमध्ये छुआछूत म्हणजेच काय अस्पृश्यता कायदा जो आहे 1955चा त्यानुसार हॉटेल या संज्ञेची व्याख्या कलम डॅश डॅशमध्ये दिलेली आहे. तर हॉटेल या संज्ञेची व्याख्या कलम कितीमध्ये दिलेली आहे? नागरी संरक्षण हक्क अधिनियमच्या 1955च्या. तर त्या 130चा आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे ती 2 पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे 130चा. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 131. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 खंड डॅश डॅशनुसार जेव्हा पोट कलम 1 अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबतीत यथास्थिती जनमाहिती अधिकार माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस तर काय ते व्यक्तीस काय केलं जातं आहे? असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे, ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी आणि अपील प्राधिकरणाचा तपशील कळविल. तर हे खंड कितीमध्ये सांगितलेलं आहे? कलम 7च्या खंड कितीमध्ये? तर 131 आहे पर्याय क्रमांक 3. खंड 8 मध्ये अशी तरतूद केलेली आहे. 131 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 132. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध नियम 1995 मधील कलम 2 ग अंतर्गत हा काय आहे जो अत्याचारास प्रतिबंध म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे 1995चा.
तर त्यानुसार संघराज्य क्षेत्राच्या संबंधात राज्य शासन म्हणजे राष्ट्रपतींनी संविधानाच्या डॅश डॅश अन्वये संघराज्य क्षेत्रासाठी प्रशासक म्हणून नियुक्त केलेला प्रशासक होय. तर अनुच्छेद कितीनुसार नियुक्त केलेला प्रशासक होय, तर तो असतो अनुच्छेद 239 नुसार. पर्याय क्रमांक 132चा 2 इथं योग्य आहे. 132 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66 क मध्ये डॅश डॅश बाबत उल्लेख आहे. तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम जो आहे 2000चा, तर त्याच्यामध्ये कलम 66 क मध्ये कशाचा उल्लेख आहे, तर तो आहे ओळख चोरीबाबत शिक्षा. ओळख चोरीबाबत शिक्षा म्हणजेच काय, पनिशमेंट फॉर आयडेंटिटी थीफ्ट. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध म्हणजे ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989चा, आणि मागे बघितलं आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट 1995चा एक होता. तर असे 2 ॲक्ट तुमच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी मेन्शन आहेत. त्याच्यामुळे थोडं बोदरेजमध्ये जाऊ नका. ते ॲक्ट थोडंसं डिटेल वाचल्यानंतर तुम्हालाही कळून जाईल की खूप प्रश्न रिपीट होतात आणि जास्त विचारण्यासारखं तिथं नाही आहे ते आपण व्यवस्थित वाचल्यानंतर. तर 1989 ॲट्रॉसिटीचा ॲक्ट जो आहे, तर त्याच्यामधील कलम 3(1) नुसार एकूण किती प्रकारच्या अपराधांची तरतूद आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे 1989चा, त्याच्यामध्ये कलम 3(1) नुसार तर किती प्रकारच्या अपराधाची तिथं तरतूद आहे, तर ते असते 15 प्रकारांची. 15 अपराधांची तरतूद आहे. 134चा आहे पर्याय क्रमांक 3. 15. 135वा प्रश्न बघू. भारतीय संविधानामधील अनुच्छेद डॅश डॅश मध्ये स्त्री कामगारांना मातृत्व रजा सहाय्याबद्दल तरतूद केलेली आहे. DPSP जे आहेत आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, संघ राज्याची मार्गदर्शक तत्वे, तर त्याच्यामध्ये ही तरतूद केलेली आहे. तर ती कितीमध्ये सांगितलेलं आहे, कलम अनुच्छेद 42 मध्ये. 135चा आहे पर्याय क्रमांक 2. 42 मध्ये तशी तरतूद केलेली आहे. प्रशासनिक न्यायाधिकरणाला बघा, इथं कलम जे आहेत ते थोडेसे महत्त्वाचे आहेत. आपण फंडामेंटल राईट्सपासून कलम 12 पासून ते जवळपास संघराज्याची जेवढी कलम आहेत किंवा 51A पर्यंत जरी पाठ करून ठेवले तर याच्यावर थोडंसं विशेष लक्ष असतं. आणि समोरच्या नंतर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, त्यांची नियुक्ती, त्यांच्या निवडणुका, महत्त्वाचे कलम तिथून पुढचं पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. आपण त्याच्यावर एक वेगळा लेसनही बनवू थोडा वेळ मिळाल्यानंतर. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे 135 आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. प्रशासनिक न्यायाधिकरणाला डॅश डॅश हे बंधनकारक नाही. प्रशासनिक न्यायाधिकरणाला म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल इज नॉट बाउंड बाय. तर कशानं बाउंड नसतं ते, तर ते असतं ऑल ऑफ दी अबोव. पूर्वीचा दाखला, प्रतिबंध आणि रेस ज्युडिकोटा तत्व हे कशाला ते बंधनकारक नसतं. तो वरील सर्वच. पर्याय क्रमांक 136चा 4 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या निवाड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनिक न्यायाधिकरणाची कसोटी सांगितलेली आहे. प्रशासनिक न्यायाधिकरणाची कसोटी कोणत्या प्रकरणामध्ये खटल्यामध्ये सांगितलेली आहे. तर हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे मित्रांनो. मतलब मी पण याच्यावर जास्त सर्च केलं नाही, पण संबंधित प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये माझं याचं उत्तर कमेंट करा. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 138. पुढीलपैकी कोणाच्या मताप्रमाणे ड्रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे कायदेशीर राज्य या तत्वाच्या विरोधी आहे. तर कोणाच्या म्हणण्यानुसार हे ड्रॉईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे कायदेशीर राज्य या तत्वाच्या विरोधी आहे 138 नुसार, तर ते आहे डायसीनुसार. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 139. भ्रष्टाचार लाचलुचपत प्रतिबंध कायदा 1988 जो आहे त्याच्यामधील कलम 11 प्रमाणे काही वेळेस सरकारी नोकर पैशाच्या स्वरूपात लाच घेत नाहीत, त्याऐवजी एखादी वस्तू स्वतःकरिता किंवा दुसऱ्या व्यक्तीकरता मोफत घेतो. म्हणजे लाच प्रत्येक वेळेस पैशाच्या स्वरूपात असू शकते असं नाही ना. एखादी गाडी असेल किंवा एखादा प्लॉट असेल, अशा कोणत्याही प्रकारामध्ये तो एक दान दिला जातो किंवा भेट दिला जातो आणि त्यांचं काम करून घेतलं जातं. तर हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे, एक लाचलुचपत आहे. तर त्या संबंधीचा प्रश्न आहे हा. तर त्या वस्तूची किंमत बाजारभावापेक्षा कमी पैसे देऊन स्वीकारतो, अशा दोन्ही प्रसंगी हा गुन्हा घडतो. या गुन्ह्याकरता कमीत कमी म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त शिक्षा किती असू शकते, सोबत दंडही असतो त्याच्यामध्ये. तर ते 6 महिने ते 5 वर्षापर्यंत इथं सजा असू शकते. 139 आहे पर्याय क्रमांक 2. 6 महिने ते 5 वर्ष. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तुम्ही अधिकारी होणार आहेत भविष्यात, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. असा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार वगैरे करू नका. 6 महिने ते 5 वर्षापर्यंत जेल जाऊ शकता.
पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 140. माहिती अधिकाराच्या कायद्यानुसार काही माहिती प्रकट करता येत नाही हे अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिले आहेत? तर काही माहिती अधिकारानुसार काही माहिती प्रकट करता येत नाहीत, तर हे कलम 8 मध्ये दिलेले आहेत. 140 आहे पर्याय क्रमांक 3. तर माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये कलम 8 मध्ये अशी काही माहिती असते की ती दिली जाऊ शकत नाही, किंवा आर्मी रिलेटेड किंवा डिफेन्सच्या काही महत्त्वाचा डाटा असेल तर तो तुम्हाला मागितलं तरी मिळत नाही, तर हे अपवाद आहेत त्याला. पर्याय क्रमांक 140चा 3 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 141. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण प्रतिबंध बंदी व निवारण अधिनियम 2016 हा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाला अनुसरून बनवलेला आहे? तर बघा, हा बहिष्कार करण्यापासूनचा आहे तो, तर तो आहे पर्याय क्रमांक 3 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तर 21 मध्ये 141 आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. 142वा प्रश्न बघू. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेमधील कोणत्या कलमानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेवर मानवी हक्काची उन्नती, सन्मान आणि पालन करण्यासंबंधी कायदेशीर जबाबदारी सोपवली जाते? तर संयुक्त राष्ट्रासंबंधी दिलेला आहे, तर ते असते कलम 55 आणि 56 नुसार. कलम 55 आणि 56. 142 आहे पर्याय क्रमांक 3. भारतीय पुरावा कायदा कलम 123 अंतर्गत जेव्हा राज्याच्या कारभारासंबंधी असलेल्या कामकाजासंबंधी अप्रकाशित नोंदीमधून पुरावा द्यायचा असेल तेव्हा कोणाची परवानगी देणे आवश्यक असते? तर तो असं संबंधित विभाग प्रमुख, हेड ऑफ दी कन्सर्न डिपार्टमेंट. 143 आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 144. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 5 प्रमाणे कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला लेखी मार्गदर्शन देण्याचे अधिकार कोणाला दिले आहेत? तर ते आहेत केंद्र सरकारला. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 144 आहे पर्याय क्रमांक 1. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 5 प्रमाणे कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला लेखी मार्गदर्शन देण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर ते केंद्र सरकारला आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार जोड्या लावा. तर पर्यावरण संरक्षण अधिनियम जो 1986चा, त्याच्यामधले कलम आहेत 11, 12, 14 आणि 16. तर त्याच्यामध्ये तरतूद कोणत्या कलमामध्ये कशाची तरतूद आहे ह्याच्या जोड्या लावायच्यात आपल्याला. संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 145 आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे. म्हणजेच काय, कलम 11 मध्ये सांगितलेलं आहे नमुना घेण्याची शक्ती व त्या संबंधित अनुसरवायची कार्यपद्धती. नंतर जो आहे 12 कलममध्ये काय सांगितलेलं आहे, तर पर्यावरण प्रयोगशाळा. नंतर 14 मध्ये काय सांगितलेलं आहे, शासकीय विश्लेषकांचे अहवाल. आणि नंतर 16 मध्ये काय सांगितलेलं, कंपन्यांनी केलेले अपराध. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. बघा, इथं बरेचसे ॲक्ट विचारलेले आहेत, तर सिलेबसमध्ये तुम्हाला ॲक्ट दिसून येतील तुम्हाला बरेच. इथं मी ते ॲक्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा सम पर्टिनंट लॉज, तर हे दिलेले आहे तुम्हाला तिथं. इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट 1986चा आहे. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 86च पुन्हा. राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT ॲक्ट 2000चा सायबर लॉ आहे तो. आता असे भरपूर ॲक्ट दिलेले आहेत तुम्ही सिलेबसमध्ये, ते बघू शकता. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट 1955. आणि मागील आलेले आपण आत्ता संबंधित प्रश्न जर बघितले तर ह्याच्यावरच प्रश्न विचारलेले आहेत इथं. त्याच्यामुळे जास्त ह्या कायद्याबद्दल लोड घेऊ नका. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 145वा प्रश्न घेतला. 146वा प्रश्न बघू. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 डॅश अन्वये प्रत्येक व्यक्तीने आपली बायको, मुले व पालक यांचे पालनपोषण करणे हे त्या व्यक्तीचे मूलभूत व नैसर्गिक कर्तव्य आहे असे म्हणून ओळखले जाते. फौजदारी प्रक्रिया 1973 मध्ये कोणत्या कलमानुसार सांगितलेलं आहे असं? यांचे पालक, बायको, मुले व पालक यांचे त्याने पालनपोषण करणं हे एक नैसर्गिक किंवा मूलभूत कर्तव्य आहे त्याचं. ते सांगितलेलं आहे कलम 125 नुसार. कलम 125 पर्याय क्रमांक 3. 146 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 147. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 मधील कलम 17 नुसार गटात न बसणारा पर्याय शोधा. पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, उपपोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक. तर हा प्रश्न यावरून कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 148. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कामकाज चालविण्याकरता किती घनसंख्या आवश्यक असते? तर अध्यक्ष आणि किमान 1 सदस्य असणं इथं गरजेचं आहे. 148 आहे पर्याय क्रमांक 2. एक अध्यक्ष आणि किमान 1 सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारणासाठी.
पुढील प्रश्नाकडे जाऊयात. नेमो जुडेक्स इन क्वाझासुआ हे खालीलपैकी कशाचे महत्त्वाचे तत्व आहे? नेमो जुडेक्स इन क्वाझासुआ तर एका कशाचे महत्त्वाचे तत्व आहे? तर ते आहे नैसर्गिक न्याय, नॅचरल जस्टिससाठी महत्त्वाचे तत्व आहे. तर लास्ट प्रश्नाकडे जाऊयात. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत घडलेल्या गुन्ह्याचा तपास डॅश डॅशपेक्षा कमी दर्जाचे पोलीस अधिकारी करू शकत नाहीत. म्हणजे कमीत कमी कोणत्या लेवलचा अधिकारी असणं तिथं गरजेचं आहे? तर ते असतो उपपोलीस अधीक्षक. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. DSP लेवलचा माणूस असणं गरजेचं आहे एखादी ॲट्रॉसिटी वगैरे घडली तर. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं 75 प्रश्न बघितलेले आहेत. हा शेवटचा प्रश्न होता 150वा. तर थँक्यू सो मच मित्रांनो माझ्यासोबत जोडलेले राहील त्याबद्दल. तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही मला सांगा. काही सुधारणा हव्या असतील, काही चुकलं असेल तर मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि थँक्यू सो मच.